90% स्टार्टअप बिझनेस फेल होतात कारण सुरुवात चुकीची नसते, मार्ग चुकीचा असतो. आणि सगळ्यात मोठी त्यामध्ये असते रिस्क, जी स्टार्टअपला फेल करते. कमी रिस्क मध्ये जर आपल्याला स्टार्टअप सक्सेसफुल करायचा असेल तर या 7 गोष्टीला फॉलो करा. आधी ग्राहक मग रजिस्ट्रेशन. तुमच्या प्रोडक्टला सर्व्हिसला मार्केटमध्ये किती मागणी आहे हे शोधा, कस्टमर शोधा. जेव्हा तुम्हाला क्लायंट भेटतील, रेव्हेन्यू भेटायला तयार असेल त्यावेळेस कंपनी रजिस्ट्रेशन करा. दुसरी गोष्ट आहे आधी ऑनलाईन मग ऑफिस. तुमच्याकडे स्टार्टअपसाठी बजेट देखील असेल तरी पण सुरुवातीला ऑफिसवरती खर्च करू नका. तुमचा रेव्हेन्यू जनरेट करा आणि त्या प्रॉफिट मधून तुमची एबिलिटी असेल ऑफिसला खर्च करण्याची तर तुमचा स्टार्टअप सक्सेसफुल आहे. आणि तेव्हाच तुम्ही ऑफिससाठी खर्च करा. कुठून? रेव्हेन्यू मधून. त्याच्यामुळे थोडंसं कॉम्प्रोमाइज करा, पण घरातून आणि ऑनलाईन काम चालू करा. आणि फार कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकता ऍड रन करून. सुरुवातीलाच 10 प्रोडक्ट लॉन्च करू नका. आधी एक प्रोडक्ट व्यवस्थित सेट होऊ द्या, नंतर एक प्रोडक्ट लॉन्च करा. चौथा आहे प्रॉफिटनुसार तुमची टीम वाढवा. काम वाढलं म्हणून लगेच टीम वाढवू नका. रेव्हेन्यू वरती फोकस करा. तुमच्या रेव्हेन्यूच्या 20 ते 30% तुमच्या कामगारांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करा. याने तुमच्या कॅश फ्लो वरती कधीच ताण तयार होणार नाहीये. पाचवा आहे मार्केटिंग वरती खर्च करा. लोकांना जर तुमचं बिझनेस, प्रोडक्ट, सर्व्हिसेस माहिती नसेल तर सेल कसा होणार? त्यासाठी 10 ते 20% तुम्हाला मार्केटिंगसाठी खर्च करायचे. जसा तुमचा रेव्हेन्यू वाढेल 10% आणि 20%चा रेशो वाढेल आणि मार्केटिंग देखील ऑटोमॅटिकली वाढेल. सहावा आहे सिस्टीम सेट करा. जेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल होताल तेव्हा प्रत्येक काम तुम्ही नाही करायचंय. तुमचं काम आहे बिझनेस वाढवणं आणि नवीन आयडिया शोधून आणणे. त्यामुळे प्रत्येक ऑपरेशनसाठी तुम्हाला टीम तयार करायची, ज्याने बिझनेस तुमच्यावरती डिपेंड राहणार नाही आणि त्यालाच खरं बिझनेस म्हणतात. आणि सातवा आहे स्केल करा. जेव्हा तुमचा रेव्हेन्यू, कामगार, सेल्स हे सगळं सेट होईल त्यावेळेस तुम्हाला बिझनेस एक्सपांड करायचा आहे, नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचे आहेत आणि तुमचा पाया, तुमचे रूट तुम्हाला मजबूत करायचे आहेत. त्याच्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी मोठी सुरुवात करू नका, योग्य सुरुवात करा. धन्यवाद.